आज सकाळी टिफिनची तयारी करायला निघाले आणि काय बनवावं हे काही सुचत नव्हतं. तर मग मला विचार केला, आता थंडीमध्ये सर्व भाजीपाला येत आहे, तर का पुलाव का बरं नाही आपण बनवायचा. तर मी माझ्या मुलीच्या टिफिनसाठी पुलावची तयारी केली. मस्त एका पातेल्यामध्ये तांदूळ शिजवून घेतला आहे. तांदळाला जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे, असं 90-70% किंवा 80% शिजवून घ्यायचा. तोपर्यंत मी कांदे प्लस मी सगळं सामान तुम्हाला दाखवलं आहे ते सगळं ह्या छोट्याशा मी जारमधून काढून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेला आहे. तर तो जो आहे ना व्हेजिटेबल चॉपर आहे त्याच्यामध्ये मस्त चॉप करून घ्या. हा भात माझा एकदम छान असा सुळसुळीत झालेला आहे. मोकळा मोकळा त्याला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा पाहू शकता तुम्ही, मी याच्यामध्ये मस्त 1-2-3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि जिरा, मोहरी, कढीपत्ता वगैरे सर्व टाकून तुम्ही याला मस्त छान अशी फोडणी द्यायची आहे. आणि पुलाव म्हटलं तर याच्यामध्ये लसूण आणि अद्रक तर इम्पॉर्टंट असतेच असते. तर मी हे सगळा भाजीपाला त्याच्यामध्ये टाकला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडासा वेळ झाकून ठेवायचं आणि हे रेडी झाल्याच्या नंतर हे बघा नरम असं झालेलं आहे. आणि हे रेडी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला भात टाकायचा आहे. त्याच्यात आपल्याला कोथिंबीर हिरवी असेल तर त्याला मस्तपैकी अशी चिरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. नंतर आपल्याकडे हा रेड रेड जास्त दिसतोय कारण की मी त्याच्यामध्ये बीट टाकलेली आहे. तर असंच तुम्ही पण नवीन नवीन टिफिनसाठी जर काही विचार डोक्यात नाही आला तर सरळ सोपा आपला पुलाव बनवून घ्यायचा. आता बघा मी याच्यामध्ये ना घरचे मसाले टाकत आहे. हळदी पावडर टाकलेली आहे, अंबारी मसाला टाकलेला आहे आणि सॉसेस थोडेसे टाकते आहे. तर याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस आहे. चवीला हे पण छान लागतं म्हणून थोडं थोडं सगळं टाकून घ्यायचं. हे रेड चिली आहे आणि थोडंसं सोया सॉस पण टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटो सॉस पण टाकायचा जर तुमच्याकडे असला तर. मी पण टाकलेला आहे, ते तुम्ही लास्टला पाहू शकता. आणि हे जो आपण उकळलेला भात आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. पाहू शकता किती छान असं टेक्स्चर दिसत आहे त्याचं. आणि ही चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. तर याच्यामध्ये ना माझ्याकडे टोमॅटो सॉस नव्हता तर मी मागवून घेतला आणि नंतर टाकून दिला. आता हे गावरान तूप पण मी टाकलं आहे कारण की त्याचा फ्लेवर एकदम छान असं येतं आणि हेल्दी पण असतं. त्याच्यामुळे मी ते पण टाकते. तुम्ही पण टाका आणि तुमच्या मुलीला असतं छान छान अशा रोज रोज रेसिपी बनवून द्या. बाय बाय.